जी स्त्री स्ट्रॉंग असते तिलाही आधाराची गरज असते. तुम्हाला एक सांगू का, आपल्याला कधीच असं वाटू द्यायचं नाही की मीच सगळं करू शकते. जेव्हा आपण मदत मागायला शिकतो तेव्हा आपला जो स्पीड असतो ना 10 पटीने जास्त वाढतो. एक दिवस असा होता, युगा झाली त्यानंतर मला खूप गोष्टी कळल्या की आपण खरंच हेल्प घेणं खूप गरजेचं आहे. तर मी काय मदत मागितली, मी एक काउन्सिलिंगचं सेशन असतं ते बुक केलं. ती मदत मला खूप महत्त्वाची वाटली. मदत घेणं ही अजिबात चुकीची गोष्ट नाहीये. हॅलो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे. आज आपण प्रॉपर व्लॉग नाही करणार आहोत. आज मी बसून तुमच्याशी बोलणार आहे. खूप दिवस झाले बसून बोलली नाही आहे. आपला जो ह्याचा व्लॉग झाला, व्हिडिओ झाला पुरातला, तर त्यानंतर मी आत्ता डायरेक्ट बसून बोलते आहे. तर मला त्याबद्दल थोडंसं इथे बोलायला आवडेल. मी जेव्हा तो व्हिडिओ बनवला, माझ्या लक्षात नाही राहिलं ते जे साल होतं ते 1989 होतं, 1990 नव्हतं. त्याबद्दल सगळ्यांना मी सॉरी म्हणते, कारण खरंच मी तेव्हा माहिती काढायला पाहिजे होती. मला वाटलेलं असं की 1990च आहे आणि हे फिक्स आहे. हे मी कधी किती वर्ष झाली माझ्या डोक्यात सारखं तेच चालू होतं. पण आई आणि बाबांना जेव्हा विचारलं मी आणि खूप साऱ्या कमेंट त्यावर आल्या, तेव्हा मला कळलं की नाही, हे चुकीचं आहे. मी पहिले आई-बाबांना विचारायला पाहिजे होतं आणि मग बोलायला पाहिजे होतं. पण ठीक आहे, ह्यापुढे जेव्हा मी कुठली माहिती देईल तेव्हा नीट विचारपूस करेल आणि मगच देईल. तर त्याबद्दल खूप खूप सॉरी. तर आपल्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. आजचं टॉपिक जरा वेगळं आहे, एकदम वेगळं आहे. जी स्त्री स्ट्रॉंग असते तिलाही आधाराची गरज असते. हे खूप जणी रिलेट करू करू शकतात. जर हा व्हिडिओ कोण बघत असेल, ज्यांना या व्हिडिओची गरज आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आपण जेव्हा मोठे होतो, खूप मोठे होत असतो, खूप जबाबदाऱ्या आपल्यावर येत असतात, त्यानंतर आपल्याला असं वाटायला लागेल ठीक आहे, हे मी आता सगळं करू शकते. तो एक कॉन्फिडन्स वेगळा असतो. पण एक पॉईंट असा येतो, त्यानंतर आपलं करिअर होत असतं, आपलं लग्न होतं, आपल्याला बाळ होतं आणि त्यानंतर आपली मेंटॅलिटी खूप चेंज होऊन जाते. तेव्हासुद्धा आपण स्वतःला समजावत असतो की ठीक आहे, चल मी हे करेल, मी हे करून दाखवेल, मला हे जमू शकतं, असं आपण आपल्याला स्वतःला पुश करत असतो. पण अशा वेळेस मला काय लक्षात आलं हे मी तुमच्यासोबत शेअर करते. तुम्हाला एक सांगू का, आपल्याला कधीच असं वाटू द्यायचं नाही की मीच सगळं करू शकते. का सांगते? जेव्हा आपण मदत मागायला शिकतो तेव्हा आपला जो स्पीड असतो ना 10 पटीने जास्त वाढतो, जो की कमी होत नाही. जेव्हा आपण स्वतः करतो ना तेव्हा आपल्या प्रत्येक गोष्टीतला स्पीड बघा वाढलेला असतो. पण आपली मेंटल हेल्थ इतकी हललेली असते, आपलं शरीर पूर्ण थकलेलं असतं आणि प्रत्येक गोष्टीत असं डोकं लावत बसलं ना की आपली एनर्जी पूर्ण संपलेली असते आणि रात्री आपल्याला झोपताना सगळं आठवतं की बापरे, मी खूप काय काय केलं दिवसभरात. तर हे होऊ नये त्यासाठी आपण मदत मागायला शिकलं पाहिजे. आणि हे प्रत्येक स्त्री करते हां. जेव्हा आपण स्वतःच सगळं करायचं असतं, आपण ठरवतो की हे मी आता सगळं स्वतःच करणार आहे, तेव्हा तुम्ही नोटीस केलं आहे का की आपण स्वतःशी बोलणंच बंद करतो. आपल्याला स्वतःला मी टाईम हा कधीच मिळत नाही आणि त्यामध्ये आपण इतकं अडकून जातो की एका पॉईंटनंतर आपली चिडचिड व्हायला लागते. आपल्याला समजत नाही आपल्या बाबतीत नक्की काय व्हायला लागलं आहे. त्यामुळे आपल्याला मदत मागणं खूप गरजेचं आहे. मी काय केलं हे मी तुमच्याबरोबर शेअर करते. एक दिवस असा होता, युगा झाली त्यानंतर मला खूप गोष्टी कळल्या की आपण खरंच हेल्प घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे इवन असू दे, संकल्पापासून सुरुवात करते मी, की संकल्पाकडून सुद्धा मी छोटीशी मदत का होईना पण घेते. युगाला सांभाळणं असू दे, युगाला खायला भरवणं असू दे, स्वतःच भरवलं पाहिजे असं काही नसतं. संकल्प असू दे, आई असू देत, बाबा असू देत, मी त्यांच्याकडनं आता मदत घेते. मला माहिती आहे की मी हे सगळं एकटी नाही हँडल करू शकत. म्हणजे दिवसभरात मला काय काय करायचं असतं. दिवसभर युगा तर असतेच 100%. आईजवळ असणं हे बाळाला सेफच वाटतं. पण तरीसुद्धा त्या व्यतिरिक्त आपल्याला दुसऱ्यांकडे सोपवणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. कारण आपल्याला मेंटल स्पेस मिळतो. ते करणं असतं. ऑफिस सांभाळते मी. आपलं यूट्यूब आहे त्याकडे माझं लक्ष मला द्यायचं असतं आणि स्वतःची ग्रोथ होणंसुद्धा खूप गरजेचं आहे. कारण जर त्याकडे लक्ष दिलं नाही तर काहीच नाही. आपण एकाच जागी स्टक होऊन जाऊ आणि आपल्याला तेच लाईफ जगून जगून बोर होईल. त्यामुळे नवीन काहीतरी शोधण्याचा प्रयत्न असतो माझा. नाहीच झालं तर काहीतरी पॉडकास्ट बघ, कुठली तरी सीरीज बघ, काहीतरी करते मी. पण त्या टायमाला मी पूर्ण
माझ्यावर फोकस असतो की मला ते ते पूर्णच बघायचं आहे. म्हणून मग मी तिला सगळ्यांकडे सोपवते की आता तुम्ही हे करा किंवा ते सुद्धा लगेच मान्य करतात की ठीक आहे, हिला आता पाहिजे मेंटल स्पेस. 3-4 दिवसापूर्वीचीच गोष्ट सांगते की मी दिवसभरात एवढी थकलेली, मला ना संध्याकाळी युगाला घेण्याची खरंच इच्छा होत नव्हती. का सांगते? कारण शरीर एवढं माझं थकलेलं असतं आणि मी तिला जर घेऊन बसली तर माझी तिच्यावर चिडचिड होणार आणि मी तो राग तिच्यावर काढणार. त्यापेक्षा संकल्प मला बोलला की ठीक आहे, तू जेव, शांतपणे जेव. मी आतमध्ये गेली, बेडरूममध्ये सरळ सिरीज लावली आणि शांतपणे जेवली. कारण मला तेव्हा ते करणं खूप गरजेचं होतं. एका स्पेसमधून मला तिथून बाहेर निघणं खूप गरजेचं होतं. त्यामुळे संकल्पने तिला भरपूर वेळ भरवलंसुद्धा, जेवण भरवलं आणि तिला थोडा वेळ सांभाळलं आणि मग माझ्याकडे आणून दिलं. तेव्हा मी एकदम फ्री झालेली होती आणि मग तिला फ्रेशली घेताना मला खूप मस्त वाटलं. तर हे करणं खूप गरजेचं असतं आपल्याला. तर मी काय मदत मागितली, जेव्हा युगा लहान अगदी 4-5 महिन्याची झालेली आणि मला ना खूप गोष्टी कळतच नव्हत्या. कारण आपण नवीन असतो ना, आपल्याला खूप गोष्टी कळत नाहीत. तर तेव्हा मी एक काउन्सिलिंगचं सेशन असतं ते बुक केलं आणि संकल्पाला मी डायरेक्ट सांगितलं की संकल्प, मला ह्या गोष्टी काय काय आहेत त्या मला कळत नाही आहेत. त्यासाठी मला खूप सारे प्रश्न पडत होते, खूप साऱ्या गोष्टी, त्याची उत्तरं मला पाहिजे होती. आणि तर एक आई फील्स म्हणून एक चॅनल आहे, तर त्याच्यावर मी ते बुक केलं आणि ती व्हिडिओ मी ते तुमच्यासोबत शेअर करतेच. नवऱ्याचं डोकं जाते. खूप ॲक्च्युअली प्रॉब्लेम आहे. मी पण तेच करायची. एक वाक्य, तू नवऱ्याचं डोकं नाही खाते, तुझं मन व्यक्त करते त्याच्याजवळ. एक प्रॉब्लेम कसा होता माहिती का, तुला काय वाटतं तू डोकं खाते, जेव्हा तू खूप गेलेली असते ना तेव्हा तुझे शब्द चिडचिडे होतात. बरोबर. आणि आपण गेलो असतो तेव्हाच ते बोलायला जातो ना. मग आपण शांतपणे बोललो तरी काय वाटतं ते आपण डोकंच खातं. बरोबर. ते पण नवऱ्याला असं नाही म्हणायचं की तू मदत करत नाहीये मला. तू बाकी पण म्हणू शकते की मला सगळ्यासारखं वाटतंय, मला तुझी मदत हवी. आपली चिडचिड पण कमी होते, बोलण्यामध्ये पण सॉफ्टपणा असतो, म्हणजे समोरच्याला पण इरिटेट होत नाही. आपल्याला कुठलीही मदतीची गरज आहे हे आपल्याला स्वतःला समजणं सुद्धा जास्त गरजेचं असतं. काही जणांना वाटतं काउन्सिलिंग म्हणजे आपण इथून गेलोत, हल्लोत आणि तरच काउन्सिलिंग करतात किंवा म्हणजे कळलं ना मला काय म्हणायचं आहे. तर ते तसं काउन्सिलिंग नसतं. हे खूप एका ठिकाणी आपण स्टक होतो ना, तेच करून आपण बोर झालेलो असतो किंवा काही प्रश्नांची उत्तरं नसतात आपल्याकडे. त्यामुळे त्यासाठी काउन्सिलिंग घेणं गरजेचं असतं. मी सारखी रडायचे, मला एवढंसं कोणी बोललं तर मला वाईट वाटायचं किंवा मी त्याला उलटं उत्तर देता येत नाही आहे ह्याबद्दल रडत बसायची. संकल्पाचं डोकं खाणं छोट्या छोट्या गोष्टीवरनं, ते मला सगळं बंद करायचं होतं. कारण मला कळत होतं हे मी खूप चुकीचं वागते. त्यामुळे मी हा डिसिजन घेतला आणि काउन्सिलिंग घेतलं. आज आपण जिमला जातो, योगा करतो म्हणा किंवा डायटिशियन ठेवतो पर्सनल ह्याच्यासाठी किंवा करिअर कोच असतो तो ठेवतो. मग आपण जेव्हा मनाची आपली परिस्थिती हललेली असते तेव्हा आपण का नाही मग असं स्पेशल कोणी घेऊ शकत, आपण मदत का नाही घेऊ शकत या बाबतीत. तर हे सुद्धा खूप गरजेचं आहे. मदत घेणं ही अजिबात चुकीची गोष्ट नाही आहे, हे माझ्याकडून मी तुम्हाला सांगते. तर मी आता प्रत्येक गोष्ट ही अजिबात परफेक्ट करण्याचा अजिबात प्रयत्न करत नाही. मी आता थोडं थोडं नाही म्हणायला शिकली आहे. आता झाली 1-1.5 वर्ष झाली युगाला. मग त्यानंतर मला हे परत रिसेट करायचं होतं ना सगळं. त्यामुळे हळूहळू खूप गोष्टी मी शिकण्याचा प्रयत्न करते आहे. सगळ्यांची जबाबदारी माझ्यावरच आहे, माझ्याच खांद्यावर आहे. हे मी लिटरली सांगून मी खूप सोडून दिलं आहे. गो विथ फ्लो. मी जिथे असेल तिथे फुल्ली तिथेच असेल हे माझं ठरलेलं असतं. त्यामुळे मला प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येकासाठी अवेलेबल असलं पाहिजे हे पूर्णपणे ही गोष्ट सोडून दिली आहे. कुठली कोणाकडून जर मदत पाहिजे असेल तर मी त्याला हमखास विचारते की मला तुझी मदत पाहिजे, मला हे नाही जमत आहे. तिथेच सरेंडर करते मला स्वतःला. त्यामुळे मी खूप शांत होऊ शकते आता आणि कुठलेही डिसिजन घेताना ॲक्युरेट नाही आहेत पण घेता येत आहेत मला. हा व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी आहे जी बाहेरून खूप स्ट्रॉंग दिसते पण आतून खूप हललेली असते, आतून खूप थकलेली असते. एक आपल्या आयुष्याचा असा एक टप्पा येतो जिथे आपल्याला उत्तरच माहीत नसतात आणि तिथे आपल्याला मदत मागणं शिकलं पाहिजे.
स्ट्रॉंग लोक असतात ती सगळं एकटं करत नाहीत, तर ते मदत मागतात. आणि कुठे मदत मागायची हे त्यांना माहिती असतं. आयुष्यात पुढे जाताना एकटं आपल्याला कधीच समजायचं नाही. त्यामुळे ह्या गोष्टी मी सुद्धा फॉलो केल्यात. तुम्हीसुद्धा जमत असेल तर फॉलो करून नक्की बघा आणि रिझल्ट काय येतो हे तुमच्यासमोरच असेल. तर मी हा व्हिडिओ आता इथेच संपवते. जास्त ज्ञान देण्याचा प्रयत्न नाही करत. त्यामुळे भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण आता हा व्हिडिओ आता इथेच संपवूयात आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.